नमस्कार. असं होतंय का की कितीही महागडे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरले तरी डोक्यातला तो पांढरा कोंडा किंवा त्या खपल्या काही केल्या जात नाहीत? जर असं असेल तर हा विषय नक्कीच महत्वाचा आहे. चला जरा खोलवर जाऊन बघूया की हे नेमकं काय आहे. बरं, सगळ्यात आधी एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. खांद्यावर किंवा कपड्यांवर जे कण पडतात ते कसे आहेत, अगदी बारीक पावडरसारखे की त्वचेचे जाड पापुद्रे निघतात? कारण ह्या एका प्रश्नाच्या उत्तरातच पुढची दिशा दडलेली आहे. जर उत्तर जाड खपल्या असं असेल आणि सोबत टाळू लालसर दिसत असेल तर मग हे प्रकरण साध्या कोंड्याचं नाहीये. ही समस्या थोडी गंभीर असू शकते, जसं की स्काल्प सोरायसिस किंवा सेबोरिक डर्मेटायटिस. आणि हो, यासाठी उपचारही वेगळे लागतात. हे बघा, साधा कोंडा आणि सोरायसिस यामधला फरक ओळखणं खरं तर खूप सोपं आहे. साधा कोंडा म्हणजे काय तर ती असते बारीक पावडर, पण सोरियासिसमध्ये तसं नसतं. त्यात खपल्या जाड चांदीसारख्या रंगाच्या असतात आणि त्या खालची त्वचा लाल झालेली असते. आणि ह्यामागचं कारण काय? तर त्वचेच्या पेशींची खूप जास्त म्हणजे अनियंत्रित वाढ होणं. ह्या पेशी इतक्या वेगाने वाढतात की त्या त्वचेवर जमा होतात आणि मग त्याच्याच अशा जाड खपल्या बनतात. पण होतं काय ना की अनेकदा नकळतपणे अशा काही गोष्टी केल्या जातात ज्यामुळे ही समस्या कमी होण्याऐवजी उलटी वाढते. चला बघूया अशा कोणत्या सामान्य चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात. हा विचार खूप लोकांच्या मनात येतो, नाही का? की चला या खपल्या नखांनी खरवडून काढूया, म्हणजे टाळू स्वच्छ होईल, मोकळं वाटेल. पण खरं सांगायचं तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. सत्य हे आहे की असं ओरबाडून काढल्यामुळे त्वचेला दुखापत होते, तिथे जखम होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे हा आजार आणखी पसरू शकतो. आता दुसरी मोठी चूक, गरम पाण्याचा वापर. अनेकांना वाटतं की गरम पाण्यामुळे त्या जाड खपल्या आहेत ना, त्या मऊ होतील आणि पटकन निघून जातील. पण नाही, इथेच तर खरी गडबड होते. खरं तर होतं असं की गरम पाण्यामुळे आपल्या टाळूवरचं जे नैसर्गिक तेल असतं, जे त्वचेचं संरक्षण करतं, ते पूर्णपणे निघून जातं. आणि मग काय होतं? त्वचा आणखी कोरडी पडते आणि खाज अजूनच वाढते. म्हणूनच केस धुताना नेहमी कोमट किंवा साधं थंड पाणी वापरणं कधीही चांगलं. आता एका फार महत्त्वाच्या वैद्यकीय संकल्पनेबद्दल बोलूया. हे समजून घेतलं की खाजवणं किंवा त्वचेला इजा करणं किती धोकादायक आहे हे अगदी स्पष्ट होईल. ही संकल्पना आहे कोबनर फिनॉमिनॉन. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. याचा अगदी सोपा अर्थ आहे, जिथे जखम तिथे आजार. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही खाजवाल, उरबाडाल किंवा त्वचेला कोणत्याही प्रकारची इजा कराल, तिथे हा सोरियासिस सारखा आजार नव्याने पसरू शकतो किंवा जास्त वाढू शकतो. म्हणूनच खाजवण्यावर नियंत्रण ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे. ओके, तर कोणत्या चुका करायच्या नाहीत हे तर कळलं, पण मग योग्य उपाय काय आहे? चला आता अशा पद्धतींबद्दल बोलूया ज्या खरोखरच प्रभावी आहेत आणि वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहेत. यासाठी ना काही खास औषधी शॅम्पू वापरणं गरजेचं आहे. असे शॅम्पू बघा ज्यात कोल टार किंवा सॅलिसिलिक ॲसिड हे घटक असतील. कारण हे घटक खास त्या जाड खपल्या विरघळवण्यासाठी आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठीच बनवलेले असतात. आता तेलाच्या बाबतीतही एक मोठा गैरसमज आहे. साधं तेल रात्रभर लावून ठेवलं तर उलट टाळू दमट राहते आणि तिथे बुरशीची वाढ होऊ शकते. त्याऐवजी काय करायचं? तर डॉक्टरांनी जे औषधी तेल दिलंय ते आंघोळीच्या फक्त 1 तास आधी लावायचं. उदाहरणार्थ, खोबरेल तेलात कापूर मिसळून लावणं हा एक चांगला उपाय मानला जातो. तर मग ही योग्य पद्धत लक्षात ठेवा, अगदी सोपी आहे. 1. आंघोळीचा 1 तास आधी औषधी तेल लावायचं. 2. ते तेल चुकूनही रात्रभर लावून ठेवायचं नाही. आणि 3. त्यानंतर औषधी शॅम्पूने केस स्वच्छ धुवायचे. ही शिस्त पाळली ना तर फरक नक्कीच दिसेल. आणि हो, ही एक छोटीशी पण खूप महत्वाची सवय. आपला कंगवा नेहमी वेगळा ठेवा आणि तो नियमितपणे स्वच्छ करत राहा. याने संसर्ग पसरण्याचा धोका सहज टाळता येतो. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण बाहेरून काय काय उपचार करायचे याबद्दल बोललो. पण आपल्या त्वचेचं आरोग्य हे आपण आतून काय घेतो, म्हणजे आपण काय खातो यावरही खूप अवलंबून असतं. चला त्याबद्दलही थोडं जाणून घेऊया. तर मग प्रश्न हा आहे की आपला आहार त्वचेच्या समस्या वाढवू शकतो का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच. काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की ग्लुटेन आणि साखरेसारखे पदार्थ काही लोकांमध्ये सोरायसिससारख्या समस्या वाढवू शकतात. म्हणून बाहेरून लावण्याच्या औषधांसोबतच आहाराकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. यावर नक्की विचार करायला हवा.